परी नको ना ग रडूस. काय झालं आता? परी हा तो आहे का? आणि ती त्याची ती अय्या इडली आली. मी आणते. परी नाही ठीक आहे. मी नाही चटणी जरा जास्त आण. हाय सायली तो बघ. रेणू, फ्रेशर्स पार्टी एवढी सिरियसली घेतली आहेस तू की कॅन्टीन मध्ये बसून बिनधास्त मुलं बघतेस? अगं तसं नाही. इकडे तो आहे ना परीचा एक्स बॉयफ्रेंड आणि ती त्याची करण. रेणुका थँक्यू. तू का त्या फालतू मुलाच्या नादाला लागली? रिलेशनशिप म्हणजे काय मोबाईलचं रिचार्ज वाटतं त्याला? टॉक टाइम संपला की नवीन टाकायचा. सायली सगळेजण बघतात आपल्याकडे. मग बघू दे ना, बघू दे. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ही इथे रडतीये रेणू, मला नाही बघू दे ते. असा कसा वागू शकतो तो फालतू मुलगा? आता तू मला सांग, तू कोणाबरोबर रिलेशनशिप मध्ये आहेस? आणि साथे. ओके, मग मित्र आता तू सांग, ही तुला काही दिवस भेटली नाही, भेटलीच नाही, तर तू हिला सोडून दुसऱ्याच कोणाच्या तरी प्रेमात पडशील? सांग ना. नाही नाही नाही. करेक्ट, यू आर जेन्युइन. हिने ज्या मुलावर प्रेम केलं ना, तो महाफालतू, नीच, बावळट मुलगा सिग्नल तोडलेल्या गाडीला हवालदार दिसला ना की ती लगेच कशी यू-टर्न मारते, कसा पलटला. आणि ना ही भेटत नाही म्हणून दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात पडली. आता मला सांग, तू काय केलं असतं? मी छे नाही त्याला सगळ्यांसमोर सँडलने मारीश. करेक्ट. परी काढ सँडल. चल लवकर काढ काढ काढ. बरं ठीक आहे ठीक आहे, मोबाईल मधला त्याचा फोटो तर दाखव. तुला काय गरज होती त्याला बोलायची? काय गरज होती म्हणजे? त्याला कळायला नको त्याने काय माती खाल्ली? त्याने जे काही केलंय ते माझ्या बाबतीत केलेलं आहे. तू कशाला मध्ये पडतेस? आम्ही बघून घेऊ ना आमचं रिलेशन. कम ऑन, मी जे काही केलं ते तुझ्या चांगल्यासाठीच केलं ना. माझं चांगलं वाईट न कळायला मी काय कुक्कुलं बाळ नाहीये. रेणूला जरा समजाव. मी हे बघ, तुला जर परी तुला माहितीये का रामदास स्वामी काय म्हणतात? घरी असो न सुंदरी, जो सदाचा परिद्वारी, बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी, तो एक मूर्ख. बरोबर आहे, तुम्हालाच मूर्ख म्हणणार. अगं नाही ग परी, मी तुला नाही त्या विनीतला मूर्ख म्हणते. तुझ्यासारख्या एवढ्या सुंदर मुलीला तो रड. पण तू त्याला तरी मूर्ख का म्हणतेस रेणुका? रेणू, हे कसं झालंय माहितीये का? ज्याचं करावं भलं ना तो म्हणतो माझंच खरं. चालू दे. तू कशाला माझ्या भल्याची चिंता करतेस? मी सांभाळीन माझं रिलेशन. रिलेशन काय? कसलं रिलेशन का तुमचं? हा, त्या फालतू मुलाने फसवलंय तुला, कळतंय का? हे बघ, तू त्याला काहीही बोलू नकोस. काय बेअक्कलेस का जराशी? त्याने सरळ सरळ तोंडावर सोडलंय तुला आणि काय त्याला का बोलतेस? तुला आधीच सांगते, तू जर आमच्या दोघांच्या मध्ये परत पडलीस ना
लोट्याचा मळा? हो, आमच्या गावाकडे आहे एक मळा. तिथे काही केलं ना तरी फसतच. समजा झाड लावलं तर त्याला फळं येत नाही, आणि समजा दवाखाना टाकला ना तर तिथला रोगी हा जिवंत राहतच नाही. बापरे, म्हणून मी तुला सांगते, मी तुला शाप देईन, तुझा लोट्याचा मळा होईल. परी मग तू सुटला म्हण, शाप सुटला म्हण प्लीज. मी माझा शाप मागे घेईन, पण हिला आधी सॉरी म्हणायला सांग. प्लीज हा, मी सॉरी वगैरे काही म्हणणार नाही. तू आणि तुझं लाईफ काय घोळ घालायचा ना तो घाल. सम्राट, बॅड हॅबिट. सॉरी पण नॅचरल आहे. हो म्हणजे तसे ब्रेकफास्टला 2 ऑमलेट आणि 12 इडल्या खाल्ल्यावर ढेकर नाही तर झोपच येणार. खरे तर इडल्या संपल्या म्हणून, नाही तर अजून 4-5 हाणले असतं माहिती. धन्य. अबो घासू. ए डुचके, नाश्ता करायला का नाही आलं? माझा मूड नव्हता रे. हे बोल ना आमच्याशी. हे काय झालं? नाकाला ही पट्टी का? तुला तर तोंडाला लावली पाहिजे पट्टी. ये तुम्ही लोक माझ्या पर्सनल लाईफ मध्ये कशाला ना खूप आहे. हे ब्रदर, अरे वी आर रूममेट्स यार, अँड देर इज नथिंग पर्सनल बिटवीन अस. हे बघ, आता उद्या तुझ्या लाईफ मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही दोघंच सॉल्व्ह करणार ना. ए बाळा, मला काही गरज नाही तुझ्या मदतीची. मी माझा समर्थ आहे. सध्या इंजर्ड. कुठे कापलंस नाक? फ्लॅशबॅक. सॉलिड बॉडी दादा, एकदम बिल्डर आहे भाई. मग तुला काय टिप्स देऊ? टिप्स टिप्स नको, स्टोरी सांगा. स्टोरी? मला सांगा, तुमची रॅगिंग कशी झाली हो? रॅगिंग? हा, कुठल्या आठवणीत रमलायस इतका? कोण? मी? काही नाही रे, ते मोबाईलवर व्हिडिओ क्लिप बघत होतो आणि चालता चालता भिंतीला धडकलो. अशी कुठली नयनरम्य क्लिप बघत होतस मोबाईलवर? ते बेटी बचावचा व्हिडिओ बघत होतो. तुला काय करायचंय रे? ए चालताना नाकासमोर बघत. आज स्वतःच कापलेस, उद्या खानदानाचं कापशील ना. अय भुक्कड लोक, माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. जेव्हा माझ्या लाईफ मध्ये एक वाईट गोष्ट घडते ना, त्यानंतर 10 चांगल्या गोष्टी घडतात. आता बघाच, ह्या फ्रेशर्स पार्टीला सगळ्यात खूबसूरत पोरगी माझी पार्टनर आहे. सरांनी सायलीचा फोन जप्त केला. आहे ना. अरे काहीतरी जुगाड कर ना. येडी आहे काय? ती सायली आधीच मला सुके ढाचे देत असते. ए सांग हिला. पार्ट टाइम जॉब करून घर सांभाळते. अरे तिच्यासाठी तिचा मोबाईल ना नेसेसिटी आहे. मी नाही राहू शकत माझ्या फोन शिवाय. रेणू काय करायचं? सर, तुम्ही आमच्या क्लासमधल्या एका मुलीचा जप्त केला सर मोबाईल.